नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही डिझाईन बघितले असेल. आपण याच्या पहिले पण अशी एक डिझाईन घेतली होती, पण त्याच्यामध्ये आपण त्याचं जे बॅकग्राऊंड एकदम ब्लॅक ठेवलं होतं. तुम्हाला बऱ्याच मित्राचे मेसेज आले की भाऊ आता व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये एक असे डिझाईन बनवून दे, कारण की मार्केटमध्ये या डिझाईनचा खूप क्रेज आहे मित्रांनो. खूप सोशल मीडिया डिझाईन याचा खूप यूज होतो, बरेच कामं भेटतात, पण आपल्याकडे ती डिझाईन अवेलेबल नसतं. तर ही डिझाईन बघू आपण. एकदम साधी सिंपल डिझाईन आहे. याच्यामध्ये फक्त आपण 2-3 गोष्टी अशा केलेल्या आहे मित्रांनो, त्यांना पूर्वी डिझाईन बनवलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा. मराठी ग्राफिक्स या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच मराठी ग्राफिक्स नावाचे एक आपले ॲप आहे मित्रांनो, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आपण PhD पॅक बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लग्नपत्रिका सर्व काही मिळून जाईल. त्याच्यामुळे आपली ती ॲप आहे ती नक्की डाउनलोड करा. तर चला बघू आपण ही डिझाईन कशी बनवली. तर सर्वात पहिले आपण काय करू, पेज क्रिएट करून घेऊ. तर चला मी एकदा तुम्हाला आपली जुनी डिझाईन दाखवतो. बघा, ही या डिझाईनचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी इथं दिलेली आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण काय करू, पेज क्रिएट करू. बघा, आता हे पेज मी क्रिएट केलेलं आहे, पण पेज कसं क्रिएट करतात ते बी बघू आपण. फाईलवरती जायचं आहे, न्यूवरती जायचं आहे. इथून आपण एक एम्प्टी पेज घेतो मित्रांनो, ज्यावर आपण वर्क करणार आहे. ठीक आहे, तर आपण बघा याची मी विड्थ 60 ठेवलेली आहे, हाईट 10 घेतलेली आहे, इंचेसमध्ये ठेवलेली आहे, रेझोल्युशन 300 घेतो. यावर तुम्ही क्रिएट. चला, आपलं पेज क्रिएट झालेलं आहे. बघा, आता पेज क्रिएट झालं. आता तुम्हाला वाटत असेल, तुम्ही डिझाईन बघितली असेल, तुम्हाला वाटत असेल एकदम खूप वर्क केलं असेल मी त्या डिझाईनवर, खूप काम केलं असेल. काहीच नाही मित्रांनो, एकदम तुम्ही 2 मिनिटामध्ये ती डिझाईन बनवू शकता. फक्त मी काय यूज केला एकदा तुम्ही बघू शकता. तर सर्वात पहिले आपण काय करू, बघा आता हा पेज घेतो मी. सर्वात पहिले तुम्ही डिझाईन बघून घ्या. डिझाईनमध्ये फक्त 2 फोटो ॲड केले, यूज केलेले आहे आपण. ते पण AI इमेज आहे मित्रांनो, जे मी AI कन्वर्ट मतलब जनरेट करून घेतले होते. ओके, आता सर्वात पहिले आपण काय करू, मी येतो इथं. बघा, इथं एम्प्टी न्यू लेअर घेतो. ओके, बघा इथून एम्प्टी न्यू लेअर घेतली. त्यानंतर मी इथं जातो ब्रशवर. त्यानंतर आपण इथं कलर, बघा इथून आपण कलर सिलेक्ट करू शकतो जो आपल्याला ब्रशमध्ये यूज करायचा आहे. इथून कोणता पण एक रँडमली कलर घेतो मी, जसं मी रेड घेतला. ओके, आता बघा मी इथं ब्रशवर क्लिक करतो. जे आपलं ब्रशचं पॅलेट आहे ते ओपन झालं आहे. याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जे फोटोशॉपमध्ये ब्रश येतात ते आहे. याच्यामध्ये काही दुसरे ब्रश नाही आहे, ते आपण ॲड करू. इथं ब्रशवर गेलो मी. हे बघा, हे ऋषी नावाचे मी 3 ब्रश घेतलेले आहे. आता हे 3 ब्रशनंच आपण पूर्ण डिझाईन क्रिएट करणार आहे मित्रांनो. कशी होणार आहे तुम्ही बघू शकता. सर्वात पहिले काय करू, हो 1 नंबरचा ब्रश घेतो मी, याला थोडं मोठं करतो आणि तसा स्पॅच मारतो एक. बघा इथं मी 1 क्लिक करतो. बघा, आपला जो ब्रश आहे तो अप्लाय झालेला आहे. पण ब्रश अप्लाय केल्याच्यानंतर बघा त्या साईडला आपल्याला काय एक बॉर्डर आलेली आहे. ती बॉर्डर आपल्याला रिमूव्ह करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करू, त्यालाच मास्किंग करून घेऊ. त्या लेअरला सिलेक्ट करतो मी, मास्किंगचं ऑप्शन देतो, इथं क्लिक करतो. इथून मी आता घेतो इरेजर टूल आणि असं मास्किंग करून घेतो. म्हणजे काय होईल, ते एकदम बॅकग्राऊंडला मर्ज होऊन जाईल. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी. ओके, बघ एवढं झालं. याच्यानंतर आपण काय करणार आहे, याला मी करतो इथून लॉक. ओके, आता परत एक ब्रश आपण मारणार आहे. परत एक लेअर घेऊ. इथं ब्रश टूल, आपलं ब्रश सिलेक्ट करतो मी. आता ब्रश आपण चेंज करणार आहे. आता मी इथून 2 नंबरचा ब्रश घेतो. ओके, आणि त्याची साईज आपण काय करू, इथून वाढवून घेऊ. आता बघा, त्याची साईज आपण इथून वाढवून घेऊ आणि असं क्लिक करू. बघा, आता मी Ctrl Z करून थोडी अजून साईज वाढवून घेतो त्याची. ओके, बघा आता आपण काय केलं, 2 ब्रश मारलेले आहे, काहीच केलेलं नाही. आता एकदम साधी सिंपल ट्रिक असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, 2 इमेज आपण घेतल्या होत्या, त्यालाच आपल्याला याच्यात क्लिपिंग मास्क करणं आहे. एकदम 0 मिनिटामध्ये तुमची डिझाईन होऊन जाईल. मी फाईलवरती जातो. इथून आपण काय करू, जी मी इमेज घेतल्या होत्या त्या पण याच्यात इनपुट करून घेऊ. फाईल इनपुट करायचं असेल तुम्हाला तर ते बी सांगतो. फाईल इनपुट करायसाठी आपण काय करतो. ओके, बघा आता हे फोटो आहे, मी आता 2 फोटो घेतो. हा सर्वात पहिले आपण फोटो घेऊ. याला ठेवून मी इथून लॉक करतो याला. दुसरा फोटो घेण्यासाठी आपण काय करतो, फाईलवरती जायचं आहे, प्लेस इन बिल्डवरती क्लिक करायचं आहे. बघा, आपलं जे फाईल लोकेशन आहे ते ओपन झालेलं आहे. इथून आपण इमेज इनपुट करू शकतो. बघा, आता आपण 2 इमेज घेतलेले आहे. आता सर्वात पहिले जी वरची इमेज आहे आपण त्याला क्लिपिंग मास्क करणार आहे. मी येतो बघा खाली, जो आपला ब्रश, बघा तुम्ही तो जो दिसत असेल तुम्हाला, इथं आपण ब्रश अप्लाय केला होता त्याच्यावरती आपल्याला ती लेअर ठेवायची आहे. इथे असं करतो मी, Ctrl G करतो. बघा, क्लिपिंग मास्क झालेला आहे आणि त्याला असं आपण अलाइनमेंट करून घेऊ, जशी आपली इमेज परफेक्ट वाटेल आपल्याला तशी. ओके, बघा आता मला असं परफेक्ट वाटते. आता एवढं केलं आपण. आता याच्यानंतर आपण काय करणार, जी दुसरी इमेज आपण बंद केली मी तिला चालू करतो आणि तिला बी आपण काय करू, क्लिपिंग मास्क करून घेऊ. Ctrl G. बघा, ती बी इमेज आपली जी आहे क्लिपिंग मास्क झालेली आहे.
ओके, आता याला थोडं अलाइनमेंट करून घेऊ आपण. ऑलमोस्ट आपलं सर्व काम झालेलं आहे मित्रांनो, फक्त याच्यात टेक्स्ट ॲड करायचं, बस झाली आपली डिझाईन फायनल. 5 मिनिटामध्ये डिझाईन बनवली बघा मित्रांनो. आपण काहीच नाही आहे बघा, हा टेक्स्ट दिसतो, आपण हा गुगलवरून घेतला होता. ही कॅलिग्राफी आहे, याचा काही फॉन्ट वगैरे नाही आहे बघा. ही वरची जे आहे ही कॅलिग्राफी आहे आणि याचा जो मनला आहे तो हा टेक्स्ट आहे. इथं तुम्ही तुमचं बी जे बी ज्याचा बी बड्डे असेल तिथं तुम्ही इथं नाव चेंज करून तुम्ही ती सेल करू शकता. ओके, आणि ही जे खालची लेअर आहे ही बी एक PNG मध्ये आपण कन्वर्ट करेल आहे. सर्वात पहिले काय करू, आपण याला सर्वाला ग्रुप करून घेऊ. सिलेक्ट करायचं आहे सर्व आणि याला Ctrl+G करायचं आहे, म्हणजे काय होणार ते ग्रुप होणार बघा. आता हे आपला ग्रुप झालेला आहे, तर मी याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो डायरेक्ट, नाही तर ड्रॉप करतो. Ctrl+Z करून आपण त्याला काय करू, त्या लेअरला सिलेक्ट करून Ctrl+T करू, म्हणजे ती लेअर सुटणार नाही. ओके ना, असं अलाइनमेंट करून घेऊ इथं बघा. आता थोडंफार आपण अलाइनमेंट करू आणि थोडीफार कलर ग्रेडिंग करणं आहे, तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे. आता सर्वात पहिले आपण एवढं केल्याच्या नंतर काय आहे, आपण लेअर लॉक करून घेऊ एकदा पहिले. या दोन्ही लेअरला मी Ctrl+G करतो आणि याला Ctrl+T करून आपण इथं अलाइनमेंट करून घेऊ. थोडं मी झूम करून घेतो कारण की हा फोटो आपला मेन हायलाईट होणार आहे. ओके, बस इथं अलाइनमेंट करून घेतल्याच्यानंतर आता मी सोडून देतो आणि याला काय करू, आपण लॉक करून घेऊ, म्हणजे काय ती परत ती सिलेक्ट होणार नाही. इथं बघा लॉकचं ऑप्शन इथं लॉक करून घेतो. आता दुसरी जी इमेज आहे आपली त्याच्यावर बी आपण तसंच करू, त्याला परफेक्टली अलाइनमेंट करून घेऊ जसं आपण पहिल्या डिझाईनमध्ये केलेलं आहे. तेवढं केल्याच्या नंतर आपण काय करू, त्याला बी Ctrl+T करतो मी, थोडं अलाइनमेंट करून घेतो आणि याला बी लॉक करून घेऊ. बाकीची प्रोसेस तुम्हाला मी पुढे सांगतो बघा. असं थोडं अलाइनमेंट करून घेऊ बस, आणि याला बी इथं मी लॉक करून घेतो बघा. आपला जे इमेज आहे दोन्ही परफेक्टली अलाइनमेंट झालेलं आहे. आपला टेक्स्ट आहे, इथं टेक्स्टमध्ये तुम्ही चेंजेस करून तुम्ही यूज करू शकता. आपण फॉन्ट तुमच्याकडे जर कॅलिग्राफी फॉन्ट असेल इंग्लिशमध्ये ते बी तुम्ही यूज करू शकता, पण हा मला बेस्ट वाटली होती. कमी टायमामध्ये व्हिडिओ पोहोचवणं होता म्हणून मी तुमच्यासाठी डायरेक्ट JPG घेतली आणि त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्याला PNG मध्ये कन्वर्ट करून घेतलं. ओके, आता काहीच नाही मित्रांनो, झाले आपली डिझाईन ऑलमोस्ट झालेली आहे. फक्त ज्या आपण एक टेडी घेतला होता मी तिथे असा टाकतो बस. ओके, फायनल. आता थोडी आपण कलर ग्रेडिंग करू, त्यासाठी आपण काय करू, ज्या लेअर आपण लॉक केलं त्या अनलॉक करून घेऊ, तर मग आपल्याला त्याच्यावरती वर्क करता येईल. आता पहिली लेअर आहे मी त्याला Ctrl+Shift+A करतो. ओके, याच्या केल्यानंतर आपल्याला कॅमेरा फिल्टर देणार आहे. कॅमेरा फिल्टर देण्यासाठी आपण काय करू, थोडी त्याची क्वालिटी वाढून घेऊ, त्याची व्हायब्रन्स वाढवून घेऊ आणि थोडं इथून मी व्हाईटनेस वाढवून घेतो. ओके बघा, आता एवढ्या गोष्टी वाढायच्या, थोडं टेक्स्चर बी वाढवू आणि याला करतो मी ओके. बघा आपले डिझाईन जे फोटो आहे एकदम हायलाईट झालेला आहे. तसा सेम आपण त्याला Ctrl+Shift+A म्हणजे कॅमेरावर फिल्टर देऊ. याचं बी तसेच क्लॅरिटी वाढवून घेतो मी, थोडी टेक्स्चर बी वाढवून घेतो, कलर बी वाढवून घेतो आणि इथून व्हाईट वाढवतो बघा आणि करतो ओके, डन. बघा आपली डिझाईन आहे ती एकदम झालेली आहे. काहीच केलं नाही मित्रांनो, आपण 2 मिनिटामध्ये डिझाईन बनवलेली आहे. ही डिझाईन कशी बनवली आणि तो बरंच कोणता होता त्याच्यासाठी तुम्हाला तो बरंच हवा तर आपण बरंच बी त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. आणि तो बरंच कसा क्रिएट केला त्याच्यावर तो एक मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्राफिक्स नावाची जी आपली ॲप आहे ती डाउनलोड करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.